मित्रांनो, 2024 सालची IPL आठवली की एकच गोष्ट आपल्या समोर येते आणि ती गोष्ट म्हणजे पब्लिकने केलेली हार्दिक पांड्याची ट्रोलिंग. 2023 साली हार्दिक पांड्या हा गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. परंतु 2024 चे IPL सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने ट्रेड करत हार्दिक पांड्याला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतलं आणि त्याला रोहित शर्माच्या जाग्यावर कर्णधार पद दिलं आणि हेच हार्दिक पांड्याच्या ट्रोलिंगचं कारण बनलं. आता या संपूर्णपणे IPL मध्ये हार्दिक पांड्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं गेलं. त्याच्यानंतर IPL संपल्याच्या नंतर हार्दिक पांड्याच्या आयुष्यामध्ये आणखी एक मोठा विवाद आला, तो म्हणजे त्याच्या घटस्फोटाचा. आता हे घटस्फोटाचं प्रकरण, त्याच्या आधी IPL मध्ये झालेलं ट्रोलिंग याच्यामुळे हार्दिक पांड्या प्रचंड प्रमाणात तणावामध्ये होता. परंतु या ट्रोलिंग आणि घटस्फोटाच्या तणावामधून बाहेर पडून हार्दिक पांड्या आता झालेल्या T20 वर्ल्ड कपचा हिरो कसा काय झाला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 2024 सालची आपण IPL आठवली की आपल्याला अजूनही दृश्य समोर राहतं, ते म्हणजे हार्दिक पांड्याचं प्रकरण. हार्दिक पांड्या खूप चांगल्या प्रकारे गुजरात टायटनची कर्णधारशिप सांभाळत होता. 2022 साली त्याने गुजरात टायटनला चॅम्पियन बनवलं. त्याच्यानंतर 2023 साली पुन्हा एकदा तो आपल्या टीमला फायनल मध्ये घेऊन गेला आणि असं कधी वाटत नव्हतं की हार्दिक पांड्या गुजरात टायटन सोडेल. परंतु 2024 साली अचानकपणे ट्रेड होत हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स मध्ये सामील झाला. परंतु पहिल्यांदा त्याचं स्वागत केलं गेलं, कारण की हार्दिक पांड्या हा पूर्वी मुंबई इंडियन्सचाच खेळाडू होता. परंतु नंतर जसं हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद दिलं गेलं, हार्दिक पांड्यावर प्रचंड प्रमाणात टीका होत होती. कारण का 2013 सालापासून 2024 सालापर्यंत मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद सांभाळत होता रोहित शर्मा. आता रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे एक वेगळं समीकरण जमलं होतं. कारण का या सगळ्या वर्षांमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला 5 वेळा IPLचं चॅम्पियन बनवलं होतं आणि 1 वेळा चॅम्पियन लीग जिंकून दिली होती. त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा हे अतूट नातं होतं आणि अशात अचानकपणे रोहित शर्माला हटवल्याच्यामुळे हा सगळा रोष हार्दिक पांड्यावर आला आणि हार्दिक पांड्याच्यामुळे हे सगळं झालंय असं मुंबई इंडियन्सचं पब्लिक म्हणू लागलं. आणि जेव्हा IPLच्या मॅच व्हायचा, तेव्हा त्याच्या स्वतःच्याच टीमच्या मुंबई इंडियन्सच्या पब्लिक कडून प्रचंड प्रमाणात हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाऊ लागले. आता हे दृश्य संपूर्ण IPL मध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि या संपूर्ण IPL मध्ये आपल्याला रोहित शर्मा वर्सेस हार्दिक पांड्या असं कॉन्ट्रोवर्सी देखील आपल्याला बघायला मिळाली. आणि याचाच असा परिणाम झाला की मुंबई इंडियन्सला IPL मध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नाही. IPL संपली आणि T20 वर्ल्ड कपची चर्चा चालू झाली आणि हार्दिक पांड्या हा T20 वर्ल्ड कपचा भाग असल्याच्यामुळे रोहित शर्मा वर्सेस हार्दिक पांड्या ही कॉन्ट्रोवर्सी वर्ल्ड कप मध्ये पण बघायला मिळते काय असं वाटत होतं. परंतु वर्ल्ड कप पूर्वी हार्दिक पांड्याच्या आयुष्यामध्ये अजून एक गोष्ट घडली आणि त्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे हार्दिक पांड्या जबरदस्त तणावामध्ये दिसत होता. आणि हे झालेलं ट्रोलिंगचं प्रकरण आणि त्याच्यानंतर हा घटस्फोटाचा विषय, ह्यामुळे हार्दिक पांड्या या वर्ल्ड कप मध्ये किती चांगला परफॉर्मन्स करेल यावर साशंकता निर्माण केली जात होती. परंतु या सगळ्याला छेद देत हार्दिक पांड्याने ह्या वर्ल्ड कप मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. जेव्हा जेव्हा संघाला त्याच्याकडून फलंदाजीची गरज होती तेव्हा फलंदाजी केली आणि जेव्हा जेव्हा त्याला गोलंदाजीची गरज होती तेव्हा त्याने गोलंदाजी करून विकेट्स मिळवून दिल्या. काल झालेल्या फायनलच्या सामन्यामध्ये आफ्रिकेच्या संघाला 30 चेंडू आणि 30 धावा असं शेवटचं समीकरण हवं असताना हार्दिक पांड्याने काढलेला हेनरिच क्लासेनचा बळी हा संपूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरला आणि हेतूनच भारताच्या विजयाची वाटचाल चालू झाली. त्याचबरोबर या IPLच्या फायनलचं शेवटचं षटक देखील हार्दिक पांड्याने टाकलं आणि या शेवटच्या षटकामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला रोखत भारताला 2024 सालचा चॅम्पियन बनवण्यामध्ये मदत करून दिली. मित्रांनो, IPL मध्ये झालेलं प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग, त्याचबरोबर नंतर झालेला घटस्फोटाचं प्रकरण, याच्यामुळे प्रचंड प्रमाणात तणावामध्ये असताना देखील हार्दिक पांड्याने आपल्या देशासाठी केलेली कामगिरी खूप उल्लेखनीय आहे आणि एवढ्या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडत हार्दिक पांड्या कालच्या विजयाचा हिरो झाला. मित्रांनो, हार्दिक पांड्याचा IPLच्या ट्रोलिंग पासून स्फोटाचं प्रकरण आणि त्यानंतर IPL फायनलचा झालेला हिरो इथपर्यंतचा झालेला प्रवास हा वाटतो तितका सोपा नाही.
हार्दिक पांड्याने भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये दिलेलं हे योगदान कोणीही विसरणार नाही. बाकी मित्रांनो, हार्दिक पांड्याच्या या कामगिरीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.